आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। 6 महिने थांबा, आणखीन एकाचा बळी जाणार। सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट। सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एका मंत्र्याविषयी गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या राजकीय अंत त्यांचा लवकरच होईल असा दावा केला गेला आहे। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे। 100 दिवसात एक बळी गेलेला आहे, आता 6 महिने थांबा, आणखीन एक बळी जाणार आहे। त्याचं नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पॉवर गटाच्या जिल्हा आढावा बैठकीला हजेरी लावली होती आणि या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बापू पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे उपस्थित होते। यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली। बरे झाले पक्ष फुटला, जो 2 मुले असलेले बायकोंच्या वाहनांमध्ये बंदूक ठेवू शकतो, अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला गेला। मला कधी कधी वाटतं तर बरं झालं पक्ष फुटला। जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो, तिला अडकवतो, काही नैतिकता आहे की नाही, अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते। एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्य काढेन, पण नैतिकता सोडणार नाही। एकतर ते पक्षात राहिले असते, नाहीतर ते बाहेर पडले असते। बीडमध्ये जो संतोष देशमुख यांच्या आईला भेटा, महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा, त्यांच्या लेकरांची काय चूक होती? पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केलं पाहिजे, अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहे, ते बायकोच्या आड लपतात, बायकोच्या आडून बोलतात। हे डरपोक मंत्री कोण आहेत? लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल। 4-6 महिन्यात त्यांची विकेट पडेल असा मोठा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत केला आहे। एवढी वर्ष आपण सत्तेत राहिलो, आत्ता आपण विरोधी पक्षात आहोत। अरे बापरे, आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा का? केवढा मोठा प्रॉब्लेम। ही मानसिकता मनातून काढून संघर्षासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यानं उभं राहिलं पाहिजे, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।